नमस्कार, जय महाराष्ट्र. आज जी माहिती देणार आहे ती आपली राशन कार्ड संदर्भात माहिती देणार आहे, म्हणजेच आपली शिधापत्रिका. तर शिधापत्रिकेवर माहिती अशी आलेली आहे, त्याचा शासन निर्णय पण आलेला आहे. आता माहिती काय आहे बघा, आपल्या कधी कधी आपलं राशन कार्ड हरवायची भीती असते किंवा ते खराब होतं, फाटतं, बरोबर. त्यावेळेस आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो, तिथं काही व्यवस्थित दिसत नाही राशन कार्डवर, बरोबर. तर हे सगळे प्रॉब्लेम होत येतात. त्याच्यामुळे आता जो GR आलेला आहे तो असा आहे की आता तुम्हाला स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे, म्हणजे स्मार्ट राशन कार्ड देण्यात येणार आहे. आता ते स्मार्ट राशन कार्ड कसं कसं असेल, तर आपलं जे आधार कार्ड किंवा ATM कार्ड आहे ना, तसंच आपलं ते स्मार्ट राशन कार्ड जे आहे, तर त्याच पद्धतीने हे स्मार्ट राशन कार्ड असणार आहे. हे ऑनलाईन तुमचं स्मार्ट राशन कार्ड असणार आहे, जे तुम्ही तुमच्या फोनमध्ये पण सेव्ह करून ठेवू शकता. आता ते स्मार्ट राशन कार्ड हे बघा अशा पद्धतीने असणार आहे. ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण पुढे देते स्क्रीनशॉट, म्हणजे त्यावेळेस तुम्ही तो स्क्रीनशॉट बघू शकता. तर असं हे तुमचं राशन कार्ड असणार आहे. आलं का लक्षात? तर हे अशा पद्धतीने तुमचं राशन कार्ड असणार आहे, जिथं तुमच्या राशन कार्डवर हा QR कोड सुद्धा असणार आहे. आलं का लक्षात? आणि त्यानंतर एक तुमचं कुटुंब आहे, बरोबर. तुमचं कुटुंब आहे, तुमच्या कुटुंब प्रमुखाचं नाव त्याच्यावर राशन कार्डवर असणार आहे. त्यानंतर तुमच्या कुटुंबात किती मेंबर आहेत, म्हणजे कुटुंबात किती सदस्य राहतात, 1 2 3 4, त्या सदस्यांचा आकडा या ठिकाणी तुम्हाला इथं दिसणार आहे. इथं खाली हे QR कोडच्या खालच्या साईडला तुम्हाला दिसणार नाही आता फोनमध्ये, पण इथं QR कोडच्या खाली तुमच्या कुटुंब प्रमुखाचं नाव असेल तुमच्या राशन कार्डच्या, आणि त्याच्या खाली तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत त्याचा आकडा सुद्धा असणार आहे. आता हे कशासाठी केलंय, तर बरेच प्रॉब्लेम होतात, फ्रॉड होतात किंवा कुठेही घोटाळा होऊ नये या उद्देशाने सरकारचा हा उद्देश आहे की या स्मार्ट कार्डच्या अंतर्गत तुमचं राशन तुम्हालाच मिळेल. म्हणजे अंत्योदय योजनेच्या अंतर्गत जे तुम्ही राशन घेत असाल ना राशन दुकानात जाऊन, ते तुमचं तुम्हालाच मिळणार आहे ह्याच्या अंतर्गत. हा एक महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये आलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही आता राशन घ्यायला जाल अंत्योदय योजनेच्या अंतर्गत, जेव्हा तुम्ही राशन घ्यायला जाल त्या ठिकाणी तुमचा जो हा QR कोड आहे ना, तो स्कॅन होणार आहे त्या ठिकाणी. म्हणजे राशन दुकानदार काय करणार, तुमच्या स्मार्ट कार्डवर जो QR कोड असेल ना, तो QR कोड स्कॅन करणार आणि लगेच जसं तुमचा QR कोड स्कॅन होणार तसं तुमचे सगळे डिटेल तिथे येणार. त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी तिथे अंत्योदय योजनेच्या अंतर्गत राशन घेत असाल तुम्ही, तर त्यांच्यासाठी ही माहिती होती की राशन तुम्हाला अशा पद्धतीने मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाला आम्हाला तर राशन मिळतच नाही ताई, तर तर त्याबद्दल नाही. जे लोक राशन घेत आहेत त्यांच्यासाठी सांगितलं की ते लोक जे आहे ते QR कोड जे आहे ते स्कॅन करतील आणि तुम्हाला तिथे राशन देतील. आता ह्याच्यामध्ये बघा ह्याचे मुद्दे त्यांनी स्पष्ट दिलेले आहेत या ठिकाणी. तर या स्मार्ट कार्डचा फायदा किती नागरिकांना सध्या होणार आहे, तर बघा अंत्योदय योजना किंवा खूपच गोरगरीब गरजू आहेत, अत्यावश्यक आहे त्यांना राशन कार्ड. जसं मी बोलले की अंत्योदय योजनेच्या अंतर्गत तर असे सुमारे 1,70,00,000 कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. अगोदर हा मुद्दा आहे. त्याच्यानंतर शिधापत्रिका व्यवस्थित, अधिक सुलभता आणि पारदर्शकता, म्हणजे शिधापत्रिकेमध्ये अधिक पारदर्शकता ठेवण्यासाठी, त्याचबरोबर लाभार्थ्यांची अधिक सुरक्षितता व अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यासाठी, म्हणजे जसं मी बोलले QR कोड स्कॅन केला की सगळीच माहिती मिळणार, त्यामुळे ती त्याच्यासाठी एक खूप महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. त्यानंतर सुरक्षित आणि त्वरित पडताळणीसाठी QR कोड स्कॅन करायचा आपल्याला, म्हणजे आपली पडताळणी जर करायची आहे कुठल्या कारणास्तव, आता आपल्याला कुठे बऱ्याच ठिकाणी राशन कार्ड लागतं ना आपल्याला, तर तिथे आपला QR कोड स्कॅन केलं की आपल्या राशन कार्डची सगळी माहिती त्या ठिकाणी दिली जाणार आहे. त्यानंतर बघा 3 वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने राज्यव्यापी अंमलबजावणी होणार आहे. म्हणजेच काय, 3 वर्षाचा कालावधी लागणार आहे आणि टप्प्याटप्प्याने याची अंमलबजावणी होणार आहे. आता ह्याची सुरुवात झालेली आहे, पण ह्याला वेळ लागणार आहे, 3 वर्ष असं त्यांनी इथं दिलेलं आहे. त्यानंतर पुढची माहिती अशी आहे, प्रगती तत्वावर नंदुरबार व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी. म्हणजे आता जे आहे ना त्यांची जी अंमलबजावणी चालू आहे ती जसं आपण काय म्हणतो ह्याला, आता ह्याची जी पडताळणी चालू आहे, म्हणजे किंवा हे जे कामकाज चालू आहे किंवा अशा पद्धतीने जे स्मार्ट राशन कार्ड देण्याचं काम चालू आहे, ती पडताळणी जी चालू आहे ती आहे बघा आता नंदुरबार व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. म्हणजे त्यांनी आता तिथं हे सुरुवात केलेली आहे, तर हळूहळू ते
पूर्ण होईल. तर हे अशा पद्धतीने असणार आहे. आपली जी शिधापत्रिका आहे आता ती पूर्णतः ऑनलाईन होणार आहे. अगोदर त्यांनी कोणाला प्राधान्य दिलेलं आहे, तर त्यांनी अगोदर अति आवश्यक ज्यांना राशन कार्ड आहे त्यांना, आणि जे लोक अंत्योदय योजनेच्या अंतर्गत लाभ घेत आहेत ना राशन कार्डवर, त्यांच्यासाठीच अगोदर ही जी आहे ती अंमलबजावणी होणार आहे. त्यांना अगोदर हे स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. आता तुम्ही लगेच म्हणणार ताई कुठं जायचं, काय करायचं, ऑनलाईन करायचं का? नाही, तुम्हाला काहीही करायचं नाही. तुम्हाला आता सध्या तरी कुठेही जायचं नाही. तुम्हाला तुमच्या राशन दुकानामधून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ह्याच्या अंतर्गत मी सुद्धा राशन दुकानामध्ये जाऊन चौकशी करते आणि परत तुम्हाला ह्याच्यावर दुसरा व्हिडिओ शेअर करते. तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करा की ह्याच्या अंतर्गत तुम्हाला काय प्रश्न पडले, कारण तुम्ही कमेंट केलात ना की मग मलाही समजेल ना की अजून तुम्हाला पुढची माहिती काय द्यायची आहे. बरोबर, तुम्ही कमेंट करणार मग मी माहिती देणार. बरोबर ना. मग आता मी काय करणार आहे, ही माहिती तुम्ही तात्पुरती आता तुमच्याजवळ सेव्ह करून ठेवा की असं होणार आहे. ठीक आहे. किंवा तुम्हाला ह्याची काही माहिती मिळाली का, राशन दुकानाकडनं तुम्हाला काही सांगितलं का, तुम्हीही मला कमेंट करा. मी पण जाऊन राशन दुकानामध्ये चौकशी करते. आता ही माहिती माझ्याकडे खूप अगोदर आलेली आहे, पण मला ह्याच्यावर व्हिडिओ शेअर करायला उशीर झालेला आहे थोडासा. पण म्हटलं पहिला अगोदर ही माहिती तुम्हाला द्यावी. आता हे सगळं मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. सगळ्यांनाच हे राशन कार्ड मिळणार आहे. बाकी मी आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला, अंत्योदय योजनेच्या अंतर्गत अगोदर अंमलबजावणी होईल आणि ज्यांना अत्यावश्यक आहे राशन कार्ड त्यांच्यासाठी सगळ्यात अगोदर ही सुविधा पुरवली जाणार आहे. तर चांगला आहे, एक स्मार्ट राशन कार्ड आपल्याकडे येणार आहे आणि कुठेही फ्रॉड होणार नाही, गडबड गोंधळ काही होणार नाही, हा उद्देश आहे. ह्याच्या अंतर्गत मला कमेंट करा तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची, कारण तुम्हालाही प्रश्न पडतील. त्यामुळे तुम्ही कमेंट करा. तुमच्या कमेंटवर उत्तरांचा व्हिडिओ लवकरच शेअर करते. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. कारण आपलं हे महाराष्ट्रातलं खात्रीशीर चॅनल आहे मनीषा धुमाळ ऑफिशियल, जे तुम्हाला खात्रीशीर माहिती देतं सगळ्याच सरकारच्या अपडेटवर. मग ते राज्य सरकारचे अपडेट असू दे किंवा केंद्र सरकारचे अपडेट असू दे, या सगळ्या अपडेटवर तुम्हाला आपलं हे चॅनल माहिती देत आहे खात्रीशीर. त्यामुळे आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. का करा, याला एकही रुपया लागत नाही. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.